पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील. महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन. एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर. लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार. नागरी सुविधा पुरवा तरच कर वसुलीचा अधिकार आपणास आहे. आता गंभीर इशारा आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांना नागरिकांनी दिला आहे. नाशिक महानगरपालिका, नाशिक जनसंपर्क विभाग, नाशिक महापालिका व रोटरी क्लब ऑफ गोदावरीचा अभिनव उपक्रम कापडी पिशवी वेंडिंग मशीनचं उद्घाटन. नाशिक शहरात पर्यावरण संवर्धनाची दिशा देणाऱ्या एका अभिनव उपक्रमाचा शुभारंभ आकाशवाणी टॉवरजवळील भाजी बाजार येथे करण्यात आला. नाशिक महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ गोदावरी यांच्या संयुक्त विद्यमाने कापडी पिशवीच्या वेंडिंग मशीनचं उद्घाटन महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक माननीय मनीषा खत्री यांच्या हस्ते संपन्न झाले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात प्लास्टिकमुक्त वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येणार असून भाजी बाजार आणि विविध बाजारपेठांमध्ये पर्यावरणपूरक कापडी पिशव्यांचा वापर वाढवण्यावर भर दिला जातो आहे. या प्रसंगी बोलताना आयुक्त मनीषा खत्री यांनी प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर ही काळाची गरज आहे. प्रत्येक नाशिककराने पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारल्यास गोदावरी नदीचे आणि शहराचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल असं आवाहन केलं आहे. रोटरी क्लब ऑफ गोदावरीच्या अध्यक्षा डॉक्टर मीनाल पलोड यांनी या उपक्रमाची माहिती देताना सांगितले की या वेंडिंग मशीनद्वारे नागरिक सहजरित्या कापडी पिशव्या कमी पैशात विकत घेऊ शकतात आणि लवकरच नाशिकमधील इतर भागांमध्ये हा उपक्रम राबवला जातो आहे. या प्रसंगी क्लबचे प्रकल्प समन्वयक बसवराज अंगाडी, सचिव डॉक्टर मेघा नाठे, डॉक्टर प्रणिता गुजराती, इंजिनियर महेश बागुल, सोनाली नेरकर, भूषण पाटकर, ओंकार महाले, मधुकर फटांगरे तसेच रोटरी क्लब गोदावरीचे सदस्य आणि नाशिक महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, कार्यकारी अभियंता सचिन जाधव, संदेश शिंदे, प्रशांत बोरसे, पालवे व जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम शाश्वत पर्यावरण रक्षणासाठी एक सकारात्मक पाऊल असून यामुळे नाशिक शहराच्या स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्ततेच्या उद्दिष्टांना निश्चितच चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते गौरव. नाशिक दिनांक 25. देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस आज 50 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्या वतीनं गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज सकाळी हा कार्यक्रम झालेला आहे. जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा माहिती अधिकारी गोपाळ साळुंखे, नायब तहसीलदार नरेंद्र जगताप, लोकतंत्र सेनानी संघाचे अध्यक्ष एकनाथ शेट्टे, उपाध्यक्ष सुरेश सायखेडकर, रमाकांत कुलकर्णी यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती आणि त्यांचे वारस मोठ्या संख्येनं उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाब पुष्प देऊन कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरवण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकारी श्री शर्मा यांच्यासह मान्यवरांनी केली. जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी म्हटलं आहे की जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून आणीबाणीत कारावास सोसाव्या लागणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो आहे. अशा प्रकारचे उपक्रम भारतीय लोकशाही आणखीन सक्षम आणि बळकट करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. लोकतंत्र सेनानी संघाने केलेल्या मागण्यांबाबत राज्य शासनाला अवगत करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने आणीबाणी तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. श्री शेट्टे, भानुदास येवला, दिनकर देशमुख, जयश्री कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, रमाकांत भावसार, दामोदर गौरकर आदींनी मनोगत व्यक्त केली. त्यांनी सांगितलं आहे की आणीबाणी अचानक जाहीर झाली. लोकशाहीसाठी अनेकांनी सत्याग्रह केला. या कालावधीत अनेकांना तुरुंगात डांबण्यात आलं. भारतीय राज्यघटनेचा दुरुपयोग झाला. त्यानंतर जनमत विरोधात गेल्यानंतर 1977मध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली होऊन लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निवासी उपजिल्हाधिकारी श्री वाघ यांनी प्रास्ताविक केलं आणि त्यांनी सांगितलं की देशात आणीबाणी
लागू झाल्याच्या घटनेस आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने जिल्हा प्रशासनातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा आणि त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येतो आहे. आणि या निमित्ताने माहिती कार्यालयाच्या माध्यमातून आणीबाणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात येत आहे. जिल्हा माहिती अधिकारी श्री साळुंखे यांनी आभार मानले. जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता. आजच्या या सत्कार सोहळ्यात धुंडीराज होनप यांच्यासह एका वयोवृद्ध व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावरील मुख्यमंत्री सहायता कक्ष येथे थांबले होते. जिल्हाधिकारी श्री शर्मा यांनी तेथे जाऊन श्री होनप यांचा सत्कार केला. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या गावात बेकरीमध्ये गोमातेची कत्तल करून गोमांस साठवले जात होते आणि त्याच बेकरीमधून पाव बटर खारी टोस्ट बनवून त्याची विक्री केली जात होती. सावधान व्हा. हिंदू धर्मीयांना वाटवण्याचं कार्य करणाऱ्यांकडून कधीही खरेदी करू नका. हिंदूंनो आता तरी जागे व्हा. अशा लोकांकडून कुठल्या प्रकारचे खरेदी करू नका. मटण चिकनसुद्धा त्यांच्या दुकानातून घेऊ नका, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून हिंदू धर्माला वाटवण्याचा प्रकार केला जातो आहे, असे सनातनी दरम्यान इशारा देण्यात आलेला आहे. याबाबत सर्व हिंदू एकत्र येण्याची गरज आहे आणि संघटनेतून अशा लोकांवर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. तुकडे फेकण्याचा घाणेरडा प्रकार पुण्यात आषाढीच्या वारीवरती झालेला आहे. 21 तारखेला ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातनं जात होत्या आणि पुण्यातल्या एका भागामध्ये नसीम शेख नावाच्या 57 वर्षांच्या एका बाईनं तिच्या घरातनं त्या वारीवरती मांसाचे तुकडे अक्षरशः फेकून मारले. राठोड नावाचा एक वारकरी त्या वारीतनं जात होते आणि त्यांच्या अंगावरती, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या अंगावरती, वारकऱ्यांच्या अंगावरती जेव्हा हे मटणाचे तुकडे पडले तेव्हा अर्थात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांना हा प्रकार सांगितला. पोलिसांनी तपास केल्यानंतर राठोड नावाच्या ज्या लोकांवरती किंवा ज्या तिथल्या वारकऱ्यांवर मटणाचे तुकडे फेकणारी नसीम शेख नावाची बाई होती, त्या बाईनं असं सांगितलं, तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. बघा, कुठवर मजल गेलेली आहे, कुठवर प्रकार गेलेले आहेत आणि आम्ही शांत आहोत. मला या सगळ्या माणसांना वारी हे महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेचं एक महत्वाचं प्रतीक आहे. एक काळ असा होता या महाराष्ट्रामध्ये की या सगळ्या ज्ञानबा, तुकाराम, एकनाथ नामदेव या सगळ्यांच्या पालख्यांच्या बरोबरीनं महाराष्ट्रामध्ये मुसलमान वारकरी संतांची पालखी निघत असे. शेख मोहम्मद अविंद, ज्याच्या हृदयी गोविंद असं म्हणणारे संत या महाराष्ट्रात होऊन गेलेत आणि तरी सुद्धा मुस्लिम समाज मन, मुस्लिम लोक जर धार्मिक द्वेष मनामध्ये ठेवून वारीसारख्या सामाजिक समरसतेच्या उत्तम प्रतीकावरती अशा पद्धतीनं मटण फेकणार असतील, मांस टाकणार असतील, तर याहून निंदनीय प्रकार कुठला असू शकत नाही. या सगळ्यांमध्ये किती कट्टर धर्मांधता भरलेली आहे, धार्मिक द्वेष भरलेला आहे, याचं हे महाराष्ट्रातलं ताजं उदाहरण आहे. आपण सगळेजण ज्ञानबा तुकारामाच्या घोषणा देऊ, वारीबद्दल पोस्ट लिहू, स्टेटस लिहू, पण ती लिहून फक्त वारीबद्दलच्या भावना व्यक्त होतात असं नाहीये मित्रांनो. ही जी घटना घडली, हे जे नीच कृत्य घडले, हे कृत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, नुसतं स्क्रोल कराल, लाईक कराल असं नाहीये. याच्याबद्दल हिंदूंना जागं करणं, आपल्या वारकऱ्यांना जागं करणं, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. हे कर्तव्य प्रत्येकानं बजावा आणि जास्तीत जास्त लोकांना सावध करा. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याचा विचार करायला भाग पाडा. प्लीज. धन्यवाद. अपने मन में एक बात बिठा लो कि आज से मैं 1 रुपए की भी चीज खरीदूंगा तो हिंदू के पास से खरीदूंगा. मैं 1 रुपए की कोई भी चीज, वस्तु या खरीदूंगा वो हिंदू के पास से खरीदूंगा, इन देशद्रोहियों से नहीं खरीदूंगा. अगर मेरे 100 करोड़ हिंदू, मेरे भारत में रहने वाले 100 करोड़ हिंदू अगर मेरी बात पर अगर इंप्लीमेंट कर दे, तो बाकी के 25 करोड़ अगर हिंदू धर्म कन्वर्ट ना कर ले तो मेरा नाम बदल देना मेरे भाइयों, क्योंकि ये हमारे से जीते हैं, हम उनसे नहीं जीते मेरे भाइयों. और जो ये नारे हैं ना, जो देश में रहकर, जो भारत देश में रहकर जो नारे देते हैं ना, पाकिस्तान जिंदाबाद, इन हरामियों की अगर गला दबाना है तो इनको आर्थिक स्थिति से मारो, इनसे 1 रुपए की चीज ना खरीदो. मेरे भाइयों,
अगर ये यादगीर से प्रारंभ हो जाए और व्हाट्सएप फेसबुक पे बस एक ही एक मैटर होना चाहिए कि हमें धर्मद्रोहियों से कोई चीज नहीं खरीदना है, हमें देशद्रोहियों से कोई चीज नहीं खरीदना है। अगर आप ये वायरल करेंगे, मुझे विश्वास है आने वाले समय में ये लोग आपके पास आएंगे कि भैया हमें हिंदू धर्म कबूल करना है, बोलिए किस मंदिर में आए। क्या आप चाहोगे अखंड हिंदू राष्ट्र की स्थापना हो? क्या आप चाहेंगे कि मेरे भारत देश को अखंड हिंदू राष्ट्र बनाना है? चाहोगे? बस चाहोगे तो आज से शुरू कर दो इनका बहिष्कार। जो भी देश के खिलाफ नारे देगा उसका बहिष्कार, जो भी धर्म के खिलाफ नारे देगा उसका बहिष्कार। आने वाले समय में आप खुद रिजल्ट देखेंगे और मुझे फोन करके बता देना। जय श्री राम। सातपूर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या वाहनतळासाठी राखीव महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्याबाबत सातपूर शिवसेनेतर्फे शेवटचे अल्टिमेटम आणि प्रॉपर्टी कार्ड रद्द करण्याबाबत दोषी अधिकारी यांना बडतर्फ करण्याबाबत भूमी अभिलेख उपसंचालक महेश इंगळे साहेब यांना निवेदन देण्यात आले आहे व अन्नत्याग आंदोलनाचा इशारा शिवसेनेतर्फे करण्यात आला आहे। जय महाराष्ट्र। यावेळी सातपूरचे विभाग प्रमुख अमित मांडवे, उपविभाग प्रमुख अतिश काळे, उपविभाग प्रमुख अतुल अडांगळे, रोहित दादा घुले, प्रवीण काळे, सिद्धार्थ हिरे आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। 26 जून 1874 छत्रपती शाहू महाराज जयंती। शाहू भोसले हे छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू, चौथे शाहू या नावाने प्रसिद्ध। हे कोल्हापूर संस्थानाचे 1894-1922 दरम्यान छत्रपती आणि मराठी समाजसुधारक होते। ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या एकूणच सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहूराजांनी अथक प्रयत्न केले। सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली। सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित, अस्पृश्य, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली। शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला। त्यांचे मूळ नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव तर आईचे नाव राधाबाई। कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी यशवंतरावांना दत्तक घेतलं आणि शाहू हे नाव ठेवलं। 1889 ते 1893 या 4 वर्षांच्या कालखंडात धारवाड येथे शाहू महाराजांचा शैक्षणिक आणि शारीरिक विकास झाला। शिक्षण चालू असतानाच 1 एप्रिल 1891 रोजी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी शाहू विवाहबद्ध झाले। यावेळी त्यांचे वय 17 वर्षांचे होते आणि लक्ष्मीबाई यांचे वय 12 वर्षांहून कमी होते। एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला। राज्याभिषेक झाल्यानंतर 1922 म्हणजे 28 वर्ष ते कोल्हापूरचे संस्थानाचे राज्य होते। मुंबई येथे 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं। शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला। त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले। स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली। अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी 1919 साली सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली। जातीभेद दूर करण्याची त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला।
1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1916ला निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले वेदोक्त प्रकरण शाहू महाराजांच्या काळात झाले. त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेजमध्ये धारवाड येथे झाले. अभ्यास आणि शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहार ज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले. 1896चा दुष्काळ आणि त्यानंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली. त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाई वाटप, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता असा राजा होणे नाही असेच प्रजेला वाटते. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणं अशा उपक्रमातून त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष पुरवले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच मूकनायक या वृत्तपत्रासाठी सहकार्य केले. त्यांनी चित्रकार अबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्ष आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता अशा सगळ्या घटकांना विकासाची समान संधी ही तत्त्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अंमलात आणली. म्हणूनच त्यांचा देशभरात महाराजांचे महाराज असा गौरव होतो. रयत प्रजा आणि उपेक्षित समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्याचे कार्य शाहूंनी केले. आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी आपल्या अधिकाराचा पूर्णपणे वापर केला आणि म्हणूनच ते लोककल्याणकारी राज्यकर्ते ठरले. महाराजांनी सुमारे 28 वर्ष राज्यकारभार केला. शाहूराजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होते आणि म्हणूनच ते कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा, लोकवस्ती तसेच 500 ते 1000 लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्या पालकांना प्रति महिना 1 रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतूद केली. त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. अस्पृश्यांच्या आर्थिक स्थिती सुधारणा करण्याच्या उद्देशाने शाहू महाराजांनी अस्पृश्यांना स्वावलंबी बनवण्याचे ठरवले. त्यासाठी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. दुकाने, हॉटेल्स काढण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच आर्थिक मदत देखील देऊ केली. अस्पृश्यांना शिवणयंत्रे देऊन स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले. राजवाड्यातील कपडे त्यांच्याकडून शिवून घेण्याची सुरुवात केली. गंगाधर कांबळे या व्यक्तीला कोल्हापुरात मध्यवस्ती चहाचे दुकान काढून दिले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांनी महार पहिलवानांना पहिलवान चांबार यांना, सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या. अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत 1919मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या तंत्र आणि कौशल्य शिकवणाऱ्या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित, उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा, आरोग्य इत्यादी महत्त्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य झाले. मागासलेल्या लोकांना प्रगतीच्या प्रवाहात आणायचं असेल तर त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद केली पाहिजे. हा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानात मागास जातींना 50% जागा राखीव राहतील अशी घोषणा केली. तिची त्वरित अंमलबजावणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले. शाहूंच्या या निर्णयाला तेव्हा अनेक उच्चवर्णीय पुढाऱ्यांनी विरोध केला. त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करून सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी अस्पृश्यांना समानतेनं वागवावे असा आदेश त्यांनी कोल्हापूर संस्थानात काढला. 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. तसेच त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला सामाजिक निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी त्यांनी 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली. त्या काळात धर्माच्या नावाखाली देवांना
मुले मुली वाहण्याची विचित्र पद्धत भारतात चालू होती, परंतु राजांनी आपल्या संस्थानात जोगत्या मुरळी प्रतिबंधक कायदा करून ही पद्धत तेव्हा बंद पाडली. जातीभेदाचं प्रस्थ नष्ट व्हावं म्हणून आपल्या संस्थानात आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली आणि तसा कायदा पारित केला. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना आपल्या चुलत बहिणीचं लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिलं आणि एवढंच नव्हे तर संस्थानात जवळपास 100 मराठा धनगर विवाह घडवून आणले. अशा अनेक कार्यांच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांना आणि सन्मानाची वागणूक आणि दर्जा मिळवून दिला. तत्कालीन परिस्थितीमध्ये जाती व्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे अशा चुकीच्या मार्गांचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण संस्था आणि संपत्तीचा अधिकार नाकारला. त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले आणि याचाच परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या दरोड्यांचा मार्ग अवलंबला आणि यामुळे ब्रिटिश सरकारने या जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला. त्यांना रोज गाव कामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू महाराजांना या लोकांविषयी कणव होती, कारण ते खऱ्या अर्थानं वंचितांचे राज्य होते. त्यामुळे शाहूंनी हजेरी पद्धत बंद केली. या जाती जमातीच्या लोकांना एकत्रित करून गुन्हेगारीपासून त्यांना परावृत्त केलं. त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या, त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रथाचे सारथी निर्माण केले, त्यांना घरे बांधून दिली, वनवन भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय झाली, पोटापाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानानं वावरता येऊ लागलं. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधारी सर्वत्र पाहायला मिळेल, पण त्यांना मायेनं प्रेमाने आपलंसं करून समाजात सामाजिक दर्जा देणारा आणि त्यांच्या स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला आणि हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होतं. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखीन प्रेरित झाली. बहुजन अस्पृश्य समाजाचा सर्वांगीण विकास साधण्याचं कार्य करताना त्यांनी एका अर्थानं महात्मा फुले यांची परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केलं. कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी राजर्षी शाहू महाराजांनी पार पाडली. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटानं पुढं नेण्याची कामगिरी देखील पार पडली. या चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची महत्त्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली आणि यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाच्या सर्वांगीण विकास सूत्र हे अंगीकारलं. दलित पीडित उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यामागे खरी प्रेरणा ही राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये दलितांचा नेता आणि भारतीय अग्रणी नेता म्हणून घोषित केलं आणि पुढील काळामध्ये बाबासाहेबांनी दलित उपेक्षित समाजाचं नेतृत्व करावं असं आवाहनही महाराजांनी केलं. शाहू यांनी सर्व उपेक्षित समाजातील आणि अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाद्वारे नोकऱ्या देण्याचा प्रयत्न केला. बुलढाणा येत्या निवडणुकांमध्ये खामगावात स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचा झेंडा फडकेल राहुल बोंद्रे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर आता नव्यानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं जनसेवा कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. काँग्रेस हा एक विचारधारा आहे आणि त्या विचारधारेवर पक्ष चालतो आहे. नेते येतात आणि जातात, मात्र जनता नियमित आमच्यासोबत असते. काँग्रेस हा एक मोठा ऐतिहासिक पक्ष आहे. यामध्ये काँग्रेसप्रेमी आपला पक्षाचा झेंडा घेऊन सोबत काम करत आहेत. काँग्रेसची विचारधारा घेऊन जाण्यासाठी खामगाव मतदारसंघात एक स्थळ पाहिजे, त्यासाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. पुन्हा नव्यानं ही जुनी काँग्रेस मोठ्या उत्साहात गरुड झेप घेईल. तसेच प्रत्येक गावात आणि येथे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा झेंडा फडकेल असा विश्वास काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस ही एक विचारधारा आहे आणि विचारधारेवर चालणारा हा पक्ष आहे आणि त्यामुळे नेते येतात जातात, पण जनता मात्र कायम सोबत असते. प्रचंड मोठा इतिहास असलेला हा पक्ष आहे आणि त्यामुळं आज खामगावमध्ये येत असताना मला मनापासून आनंद होतोय की आज काँग्रेसची विचारधारा घेऊन, काँग्रेसचा तिरंगा खांद्यावर घेऊन इथे मनाभावापासून पक्षासोबत राहणारे अनेक नेते मंडळी मला इथे दिसली आणि मला मनापासून त्या गोष्टीचा खूप आनंद झाला. इथे वेगवेगळ्या समाजाचे लोक, सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येनं सगळे उपस्थित आहेत. काँग्रेसची विचारधारा जी आहे ती घेऊन चालण्यासाठी कुठेतरी आता स्थळ पाहिजे आणि म्हणून आमचे समन्वयक ज्ञानेश्वर नाना असतील, त्यासोबतच आमचे
प्रदेशचे सचिव बापू असतील, नवीन तालुका अध्यक्ष झालेले सगळी मंडळी, तिन्ही तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, त्यासोबतच जिल्ह्याची जी कार्यकारिणी आहे ते सगळे आज इथे उपस्थित आहेत. मग तेजेंद्र भाऊ असतील, त्यासोबतच आमचे शेजोळे असतील, डॉक्टर सदानंद धानुकार असतील, असून सगळीच मंडळी आज सगळी इथे उपस्थित आहेत. त्यांनी इथे कार्यालय इथे आता सुरू केलंय काँग्रेसचं, आणि या नवीन कार्यालयातून पुन्हा एकदा जुनी जी काँग्रेस आहे इथली ती निश्चितपणे अत्यंत जोराने इथून झेप घेईल आणि काँग्रेसचा तिरंगा पुन्हा एकदा खामगाव मतदारसंघामध्ये गावागावामध्ये फडकेल, मला पूर्ण विश्वास आहे. मी आज या कार्यालयाचं इथं उद्घाटन केलंय आणि निश्चित येणाऱ्या नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. ते उपचारादरम्यान मृत्यू. ताई देवसिंग चव्हाण, राहणार पारिजात सोसायटी, यवतमाळ असे या मृत महिलेचं नाव आहे. बस स्थानकात येत असताना एसटी बसने दिली महिलेला मागून धडक. यवतमाळ आगाराची यवतमाळ ते पुलगाव बसने महिलेला चिरडले. या अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. अवधूतवाडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. घटनेचा CCTVचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. इथे रोड क्रॉस केला, गाडीचं बोर्ड पाहिलं, दोघी समोर आता हे याचं हे नाही गोष्ट आहे का तुम्ही, गोष्ट आहे का पिक्चर. जालनामधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते आहे. अंगावरले कपडे आणि चप्पल आमच्या सरकारनं दिलं आहे. बबनराव लोणीकर. नरेंद्र मोदीजींचे आणि देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त म्हणणारे कुचरवट्यावर बसणारे कार्टे आहेत. काय येतं व्हॉट्सअपला, काय लफडे आहे. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंटरनेट आहे, इंस्टाग्राम आहे, एवढा धुमाकूळ आहे. तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टीव्हीवर येतं, चांगली बातमी येत नाही. आता मी एवढी बडबड केली 1-1.5 तास, हे काही नाही येणार. मग कुचर वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं नागमोडी की लगेच पेपरला येतं, लगेच टीव्हीला येतं. मी सांगितलं की कुत्रा माणसानं चावलं त्याची बातमी होत नाही, पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहित नाही, ती बातमी खरी आहे का खोटी आहे कोणी तपासत नाही. कुचर वाट्यावर बसल्या बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले 9-10 जण आहेत ना आमदाराच्या दावणीला बांधलेले. अरे आमदाराच्या दावणीला बांधलेले, तुमच्या गावात वॉटर ग्रीडचं पाणी आणलं, तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली, तुमच्या गावात सिमेंट रोड आणला, तुमच्या गावात 4-5 सभामंडप आणले, तुमच्या गावात लाडक्या बहिणीच्या पगारा चालू केल्या, तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या, तुमच्या गावात श्रावणबाळ योजनेच्या पगारा चालू केल्या, तुमच्या गावामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे पटक्यावाले मामा येतात इथं, कलेक्टरला पेन्शन होतं, तहसीलदारला पेन्शन होतं, आमदाराला पेन्शन होतं, कलेक्टरला पेन्शन होतं, मंत्र्याला पेन्शन होतं, मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं, सगळ्याला पेन्शन होतं, शेतकऱ्याला नव्हतं. आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली, ज्याचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकता. पण कुचरवाट्यावरचा काय टाकतो की हे 9-10 लोक भाजपच्या आमदाराच्या दावणीला बांधलेले. मग तालुक्यावर काय लिहितात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत, हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत. कोण लिहितं? कुचर वाट्यावरचे काटे. काट्याचीच बातमी होती पाहिजे. काय लिहितं ते? मोदीजींनी काय दिलं, देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं, आमदारांनी काय दिलं. आणि तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव लोणीकरनं दिलं 25 वर्षात. दुसऱ्याने काळ्याची डबी दिली नाही, कोणता पक्षाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझं आव्हान आहे, गावातल्या कोणत्याही सरपंचाला, जिल्हा परिषद सदस्याला, पंचायत समितीच्या सदस्याला, तुम्ही कोणत्याही पक्षाकडे जा तुमच्या,
आणि काड्याची डबी आणून दाखवा, नाही तर झेंडूबामची बाटली आणून दाखवा डोक्याला लावायला. नाही आणू शकत तुम्ही. कशाचे पक्ष, कशाला धरून बसलात पक्ष? पक्ष काय आहे? जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष. काय जटायू पक्ष येतो आपल्या तालुक्यात, जटायू पक्ष आहेत. काय पक्ष आहेत? काय आणलं, काय दिलं, काही करणार आहेत? त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला, आम्ही ते आणतो. ते करत नाहीत. ते म्हणजे अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा. अमुक मनोहर खलपरेचा रोड उकरून काढा. आमचा काही संबंध नाही. ते कोणी माझे नातेवाईक नाही. गुत्तेदारासारखं काम करा, नीट काम करा. नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकील, तुझं बिल काढणार नाही. लावली मी आता त्या चौकशी नळग्याची कामाची. ऐकत नाही येत नाही. म्हणजे एवढं कटाऊट नको ना बाबा, हे पोरांना सांभाळ. एवढ्या मोठ्या गाड्या आहेत, काळ्या मोठमोठ्याल्या 50-50 लाखाच्या डोळ्यात चलत्यात लोकांच्या. लोकांचं फुटत आहे. हे आल्या कुठून? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की कुचरवाट्यावरची चर्चा जी असते ना, तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब. गोंदिया देवरी डांबरी रस्त्याचे हाल, खड्डे आणि चिखलामुळे विद्यार्थी पालकांना त्रास. गोंदिया जिल्ह्यातील देवरी नगरपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक 16 गोंडवाना नगर येथील रस्त्याची दुरावस्था आता जीवघेणी ठरते आहे. छत्रपती शिवाजी चौक ते बाबुराव मदावी महाविद्यालयापर्यंत परिसरातील डांबरी रस्त्यावर छोटे मोठे खड्डे पडलेले असून पोलीस कॉलनी नवनिर्मितीचे नुकतेच सुरू झालेल्या कामातील माती या रस्त्यावर टाकण्यात आलेली आहे. त्यातच काल रात्री झालेल्या पावसामुळे ही माती चिखलात परिवर्तित झाली असून डांबरी रस्ता अक्षरशः मातीच्या रस्त्यासारखा दिसतो आहे. दररोज या मार्गावरून 3000 ते 4000 विद्यार्थी शाळेत ये-जा करीतात. आज सकाळच्या सत्रात या चिखलामुळे अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही पालक चिखलात पडून गंभीर जखमी झाले आहेत. या परिसरातील रहिवाशांनी याआधी अनेक वेळा नगरपंचायत तहसीलदारकडे SDO ऑफिस आणि वॉर्ड मेंबर यांना निवेदन देऊन रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली होती. मात्र याकडे नगरपंचायत आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. नागरिकांची ही मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी. बुलढाण्यामधून एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर येते. बबनराव लोणीकर हा भिक्कारी प्रवृत्तीचा माणूस. रविकांत तुपकर. बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेले वक्तव्य म्हणजे आपल्या भिकारी आणि विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे. बबनराव लोणीकर हा भिकारी प्रवृत्तीचा माणूस आहे. उलट तुमच्या अंगावरचे कपडे, पायातला बूट, मोबाईल, घड्याळ हे सगळं नरेंद्र मोदींमुळे आहे. नाही तर तुमच्या अंगावर काहीच नसतं. तुम्ही आमच्याच भरोशावर खाता पिता. या बबनराव लोणीकरांना मला सांगायचं आहे की तुमच्या अंगावरचे कपडे, तुमच्या अंगावरचं अंडरविअर बनियन, तुमच्या पायातला बूट, तुमच्या हातातला मोबाईल, तुमच्या ढुंगणाखालची गाडी ही शेतकऱ्यांमुळे आलेली लक्षात ठेवा. तुम्ही जे जेवता रोज, तुमची बायको, तुमचे लेकरं, तुम्ही जे अन्न खाता हे आमच्या बापाच्या शेतकऱ्याच्या कष्टातनं आलेलं आहे. आमच्या घाटांची पारवा आदिलाबाद मार्गपुरामुळे बंद. घाटंजी तालुक्यातील पारवा रस्त्यावरील एरणगाव येथील नाल्याला पहिल्याच पावसात पूर आलेला असून नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून वाहतुकीसाठी रस्ता बंद झालेला आहे. घाटंजी पारवा ते आदिलाबाद जोडणाऱ्या मार्गावरील वगारा गावाजवळील वाघाडी नदीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने संपर्क तुटला आहे. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित.